आपण या ठिकाणी बघू शकतो की मुंबई बेंगलोर हायवेवरती जे बालेवाडी आहे त्या ठिकाणी हे मनसे आणि शिवसैनिक जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत, कारण आजचा दिवस या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिक दोघं एकत्र या ठिकाणी निघालेले आहेत। मनसेचे नेते आहेत आपल्यासोबत। आजचा दिवस खूप महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी? तर आजचा दिवस महत्त्वाचाच आहे। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि 19 ते 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येतात आणि हा तसा आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी माणसाला अतिशय सकारात्मक, अतिशय चांगला दिवस आजचा आहे। कारण मागाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र विमान सेना असू दे, शिवसेना ही रस्त्यावरची मंडळी आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रात या मराठी माणसाला इथून पुढे चांगले दिवस येतील अशा आमच्या अपेक्षा आहेत। 19 वर्ष या क्षणाची वाट सगळेजण पाहत होते, आज साक्षीदार होताय तुम्ही त्या क्षणाची। हो, आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। आम्ही त्यावेळेच्या सुवर्ण क्षणाचे पण साक्षीदार आहोत आणि भविष्यात ह्या महाराष्ट्राला जर चांगले दिवस येणार असतील तर त्या सुवर्ण क्षणाचे पण आम्ही साक्षीदार होणार आहोत। चांगला क्षण म्हणजे युतीचा क्षण तुम्ही म्हणताय? महाराष्ट्राला अपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे आणि आम्हाला सुद्धा तेच वाटतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे जेणेकरून महाराष्ट्राला चांगले दिवस येतील। तर हे सगळे मनसैनिक आहेत, शिवसैनिक सुद्धा आता आपल्यासोबत आहेत, इथं आपण बोलू शकतो। काय हा क्षण तुमच्यासाठी? निश्चितच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सगळे मोठ्या संख्येनं मुंबईकडे चाललेलो आहेत आणि 19 वर्षांनंतर हे जे दोघं भाऊ एकत्र दिसणार आहेत तर आम्ही सगळे उत्सुक आहोत की ते काय विचार देत आहेत। आज बाळासाहेब ठाकरे असते तर निश्चितच त्यांना म्हणजे जितका आनंद हा संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे त्याच्या कैक पटीने आनंद हा त्यांना झाला असता, कारण शेवटी ह्या दोन्ही बाजू त्यांच्याच आहेत आणि त्यांना निश्चितच खूप जास्त बळ मिळाल्याचा आनंद झाला असता। बरोबर आहे, आज बाळासाहेब ठाकरे सुद्धा असते तर हा आनंदाचा क्षण त्यांनाही पाहता आला असता आणि मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत। 19 वर्षानंतर हा क्षण या ठिकाणी येतोय आणि त्यामुळं जसं आपण उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहतोय तसंच पुण्यातले सुद्धा शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र आल्याचे दृश्य आहेत या ठिकाणची। आजचा क्षण खूप महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी? आमच्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि 19 वर्षानंतर हे दोन बंधू एकत्र येत आहेत। आम्ही तसे पहिले शिवसैनिकच आहोत आणि 2006 नंतर आम्ही MLS मध्ये, मनसेमध्ये काम करायला लागलो आणि आजचा क्षण हा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आमच्यासाठी तर आहेच आहे, पण महाराष्ट्रातल्या मराठी जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि इथून पुढं मराठी माणसाला इथून पुढं महाराष्ट्रात संघर्ष करायची गरज लागणार नाही हे दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर। असा हा आजचा दिवस, सोन्याचा दिवस आहे। 19 वर्ष या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते, आज तो क्षण आलेला आहे, तुम्ही साक्षीदार होताय त्या क्षणाची। नक्कीच जसे आमचे मित्र बाबू आगसकर जे मनसेचे नेते आहेत आणि आमचे नेतेच आहेत, त्यांनी सांगितलं की 19 वर्षानंतर हा क्षण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश पाहतोय। एक ठाकरे ब्रँड काय आहे हा देशाला नाही तर संपूर्ण जगाला माहिती आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी शिकवण दिली, जे दोन भाऊ बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना दुभंगले गेले होते, पण आज बाळासाहेब ठाकरे जिवंत नाही आहेत, पण त्याच वरनं पाहत असतील की माझी दोन्ही मुलं एकत्र येत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देत आहेत। महाराष्ट्रातला संपूर्ण प्रत्येक मराठी माणूस एकत्र होण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये, मुंबई शहरामध्ये होतं आहे। खरं तर मोर्चाला घाबरून या महाराष्ट्रातल्या युती सरकारनं आपला GR अधिवेशनाच्या आदल्या रात्री रविवार असून सुद्धा मागे घ्यावा लागला, एवढी धडकी या मोर्चाची या सरकारला भरली होती। बरोबर, याचाच विजयोत्सव या ठिकाणी साजरा होतोय, परंतु हे फक्त विजयोत्सव पुरतच मर्यादित असणार आहे? आजचा क्षण तरी हा विजयाचा आहे, आनंदाचा आहे। आम्ही तो तसाच साजरा करायला चाललो आहे। पुढे जे होणार ते दोन्ही सन्माननीय नेते मिळून ठरवतील आणि ते जे ठरवतील तो आमच्यासाठी आदेश असेल आणि आम्ही तो तेवढ्याच ताकदीने पाळू। बरोबर, मराठीचा मुद्दा आहे, केवळ मराठी बांधवच यात नाही आहेत तर महाराष्ट्रातले मुस्लिम बांधव सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत। काय भावना आहेत तुमच्या आजच्या या क्षणाचे? कारण ठाकरे बंधू एकत्र येणं हे याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। आमचं कर्तव्य फक्त आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, हे आमचं कर्तव्य। मुस्लिम समाज, मराठी माणसं आणि महाराष्ट्रासाठी कधीही जीव देत आहे आणि आम्हाला एवढा आनंद उत्सव आहे। आज ठाकरे बंधू एकत्र होते म्हणजे आम्हाला काय सांगावं कळणार सध्या। मुस्लिम भगिनी सुद्धा आहेत आपल्यासोबत इथं। आज तुम्ही
या सगळ्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गेलेले आहेत. काय भावना आहे? आजची हीच भावना आहे की आज मुस्लिम समाजसुद्धा ठाकरे बंधूंबरोबर आहे आणि राहणार. आणि महाराष्ट्रात राहायचं म्हटलं तर मराठी हे आलीच पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे सर्वांच्या. बस एवढंच सांगेल. हिंदी सक्ती केली जात होती, तुम्ही मराठीसाठी या ठिकाणी उतरले. हा पण बरोबर आहे ना, मी महाराष्ट्रीयन आहे, मी महाराष्ट्रात राहते म्हणजे मला मराठी आलंच पाहिजे, विषय नाहीच आहे. हिंदी सक्ती ही झालीच नाही पाहिजे आणि पहिलीपासून तर नाहीच. आम्ही स्वतः 5वीपासून शिकलो होतो आणि आत्ता आमच्या मुलांना पहिलीपासून का पाहिजे हिंदी सक्ती? हे काय गुजरात नाही आहे, हे महाराष्ट्र आहे आणि इथं मराठीच बोलली पाहिजे. बरोबर, मराठीच बोलली पाहिजे आणि हाच मुद्दा आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि आत्ता शिवसैनिक मनसैनिक हे एकत्र आलेले आहेत. हे चित्र आगामी महापालिका निवडणुकीत दिसू शकते. आजचा तरी मोर्चा विजय मोर्चा आहे, विजयी मेळावा आहे. या मेळाव्यानंतर आमचे दोन्ही नेते सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे बसून जो काही निर्णय घेतील ते पुणे महानगरपालिका असो आगामी इतर निवडणूक इच्छा काय आहे? आलं तर सगळं मराठी माणूस एकत्र येतोय आणि महापालिका निवडणुका आहेत मराठी माणसाच्या भल्यासाठी, संरक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर सगळे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. मनसैनिकांची पण हीच भावना आहे. मग आता आदरणीय आमचे मित्र संजय मोरेंनी सांगितलं की बाबा दोन नेते आहेत, दोघं भाऊ आहेत, ते अंतिम निर्णय घेतील काय घ्यायचा. पण आजचा दिवस हा मराठी माणसाच्या विजयाचा दिवस आहे आणि तो विजयाचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे की संसदीय ज्या पद्धती आहेत, ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीचा जो काही निर्णय असेल ते जे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य. तुमची इच्छा आहे? सर्वसामान्य मराठी माणसाची इच्छा आहे, त्या सर्वसामान्य मराठी माणसामध्ये मी सुद्धा आहे. तर आजचा जो दिवस आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विजय दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा होतोय, परंतु आगामी महानगरपालिका निवडणूक येते आणि त्या अनुषंगाने हा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. आणि म्हणूनच मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र आले तर आनंद होईल अशा प्रकारची भावना पुण्यातले मनसैनिक आणि शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत. कॅमेरामन विजयरावसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.